आपण पाहताय ID7 न्यूज, आवाज नव्या युगाची। नमस्कार, ID7 न्यूज मध्ये आपले स्वागत। मी साक्षी। आजची ठळक बातमी। मालकीची शेती हडप करण्याचा प्रयत्न, करीत घरदार जीवनावश्यक वस्तूंची तोडफोड, महिलांना मारझोड, जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल। पहा सविस्तर बातमी ID7 न्यूजवर। मालकीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न, फोन करून अश्लील शिवीगाळ, पोलिसात तक्रार, चौकशी सुरू। जळगाव जामोद तालुक्यातील निमकराड येथील मालकीची शेती हडप करण्याचा 2022 पासूनचा प्रयत्न सुरू असून याबाबत पोलिसांकडे 2022, 2024 व 27 मे 2025 रोजी तक्रारी दिल्या। छाया विजय इंगळे राहणार खांडवी तालुका जळगाव जामोद यांनी तक्रार दिली की मारुती नारायण सुरडकर राहणार निमकराड पोस्ट अडोळ तालुका जळगाव जामोद यांनी 27 मे 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता असे सांगितले की आमच्या मोबाईलवर फोन करून अश्लील शिवीगाळ केले व घराचे खिडक्यांचे काचा व दरवाजे फोडून तोडफोड केली। भांडे कुंडे, घरातील सर्व साहित्य, खाण्यापिण्यायोगी वस्तू, धान्य इकडे तिकडे फेकाफेक केली। गैरजदार मारुती नारायण सुरडकर सह 4 महिला 5 पुरुष 9 आरोपींची नावे छाया इंगळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रारीत दाखल केली आहे। अश्लील शिवीगाळ व अस्ताव्यस्त केलेले साहित्य, घराचे केलेले नुकसान हे पाहण्यासाठी आणि जमा करण्यासाठी आम्ही गेलो असता वरील 9 लोकांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, अशा प्रकारची तक्रार सुद्धा छाया विजय इंगळे यांनी पोलीस स्टेशनला दिली। तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे PSI अमोल पंडित हे चौकशी करत आहेत। मात्र या अगोदर गैरअर्जदारावर कारवाई न झाल्यामुळे फिर्यादी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे 28 मे 2025 रोजी अर्ज दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे। निमकराड येथील गट क्रमांक 103 मध्ये गजानन महादेव इंगळे यांच्या नावे 2 एकर मालकीची जमीन आहे, तर पर्वताबाई महादेव इंगळे यांचे नाव सुद्धा 2 एकर मालकीची जमीन आहे। मात्र गैरअर्जदार हा त्यांची जमीन त्यांना पेरू देत नसल्याचा आरोप छाया विजय इंगळे यांनी केला। आम्ही शेती मशागत साठी जातो तेव्हा आम्हाला शिवीगाळ करून आमच्यावर हल्ला चढतो असे ते म्हणतात। गावात बैल जोडी किंवा कुठल्या ट्रॅक्टर कामाला येऊ देत नाही। गावात दवंडी देऊन मजुरांना सांगतो या शेतीत कामाला जायचे नाही, अशा प्रकारचा तक्रारीत आरोप छाया इंगळे यांनी केला। 27 तारखेला माझी पत्नी आणि माझा मुलगा शेतात गेला असता त्या लोकांनी त्या शेतात न जाऊ दिल्यामुळे त्यांना तेव्हा परत आले। शेतात कोण्या गावला? निमकराडला ते शेतामध्ये 103 नंबरमध्ये गेले असता त्यांना न जाऊ दिले, पत्नीला मारायची धमकी दिली। शेतात कोणाचं शेत होतं? ते माझ्याच मालकीचं शेत असून गजानन महादेव इंगळे, पार्वताबाई महादेव इंगळे असं 4 एकर क्षेत्र असून त्या शेतामध्ये आमच्या किती वर्ष झाले हे शेत तुमच्याकडे? माझ्याकडे 35 वर्ष माझ्याकडे आहे हे शेत। माझ्याकडे त्याची खरेदी आहे, खरेदी आहे, सगळ्याच गोष्टी आहेत। बँक लोन काय लागलेला आहे, आतापर्यंत 3 शेड बांधलेला आहे। ते जिगाव क्रमांकाला संपादित होणार आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यात 20-50 कुक्कुटपालनाचा शेड झालेला आहे मंजूर, ते मी बांधकाम केलेलं आहे परिपूर्ण। परंतु ते लोक आम्हाला त्या गावातून म्हणजे हकलण्यासारखा परिक्रम करून गावातून या गावात राहूच नका, इथे शेती करू देत नका, पाय टाकू नका, असे हे उल्लेखनीय बाब करून हा गावगुंडासारखे लोक खांडवीला 35 जण मारायला आणले होते आतंकवाद्यांनी। तक्रार आम्ही 2022 पासून आतापर्यंत दिलेल्या आहे। 27 तारखेला माझी पत्नी तिथून शेतातून आल्यानंतर रिपोर्ट देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन जळगाव जामोद इथे पोहोचलो। काय झालं की मला घरून फोन आला की त्याचा मुलगा आमच्या खांडवी येथे वैभव इंगळे पुतण्याला वैभवला मारहाण झाली, तेही त्यांचे ते गुन्हा दाखल झालेला आहे खांडवीमध्ये त्याच तारखेमध्ये। आणि नंतर मग 4-4:30 वाजता आमच्या घराची तोडफोड केली, खिडक्या, दरवाजे, पंखे पूर्ण अतोनात नुकसान केलं। हे गावगुंडांचं निमकराडले गेली, त्यांनी 4 कुलपं फोडले, 4 घराचे कुलपं फोडले, आमचे सरी तोडफोड केली, म्हणजे आमचं काहीच राहू दिलं नाही। सर आतंकवाद्यांनी त्याच्यापेक्षा बेहतर केलं त्यांनी। आणि मग आम्ही म्हटलं की आमचं घर काऊन फोडलं, आम्ही म्हणत फोडलं तर ते 9 जण मारेले आले। मारुती सुरळकर, सुनील सुरळकर, राजू सुरळकर असे सगळे, त्या बाया बी सऱ्या। तुम्ही किती लोक होते? ते किती होते? आम्ही दोघी सासूना होतो। बरं, हे बाई तुमची सासू आहे? या बाईला बेदम मारहाण खूप मारलं, खूप मारलं, सुनीले खूप मारलं, मरत होती पण काहीतरी देवाची कृपा तर वाचली। 4-4, 5-5 बाया बिलगल्या, मली बी तसं लोटपाट केलं, 3-4 खेप पाडलं, मारलं गालात, काही केस ओढले, सर्वच काही केलं निमकराडला। आणि आमच्या जागेमध्ये त्याच्या तुकडेच गेलो नाही, आमच्या घरात सुद्धा। बरं, ते आहेत कोण तुमचे? भाऊ आहेत, भाषा आहेत आणि भाषावारे आहेत
आणि भाऊजाई बी आहे त्या. हा काही वारसाचा हे नाही ना यामध्ये. या क्षेत्रात काहीच नाही. हा, तिथं वारसाचं काहीच स्थानिक नाही तिथं पोलीस पाटील हजर होता. हे घडलं त्यावेळेस पोलीस पाटलाचं काय म्हणणं आहे? पोलीस पाटलाला सांगलं की तू जे काय घडलं ते तू सांग. हा, पण सत्य लोक सांग. ते गुंडगिरीशाहीचे लोक त्याच्यावर दबाव आणतात म्हणून ते दबावाखाली येतात. बरं. आम्ही आता एसपी साहेबाकडे जाऊन तिथे ठाण मांडणार आहोत, उपोषणाला बसणार आहोत. कारवाई जर नाही केली या प्रकरण दाबलेलं आहे असं प्रत्यक्ष माझ्याजवळ त्यांनी म्हटलेलं आहे. मी शेतात असताना अशा धमक्या देतात ते. आमदार खासदार आमचं काहीही करू शकत नाही. कोणीही आणलं इथं तरी आम्ही आमची जे काय करायचं आहे ते करू. आणि गजानन इंगळेचे ते तर खांड करून टाकू. म्हणजे तुम्हाला या गावात आम्ही पायही टाकू देत नाही. आमचं गाव आमचं घर तिथं. अशी धमकी कोणी दिली? अशी मारुती सुळकर त्याची मुलं चारी. ठीक आहे.